शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सडकून टीका केली। उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकणाऱ्या चोरांचा सरदार असा आरोप शरद कोळी यांनी केला। अजित पवार हे अवैध धंदे करणाऱ्यांची पाठराखण करणारा म्होरक्या असाही उल्लेख त्यांनी केला। IPS अधिकाऱ्याला फोन करून धमकावल्याप्रकरणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते शरद कोळी यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली। दरम्यान माढा करमाळ्यामध्ये अनेक सरकारी अधिकाऱ्यांना वाळू आणि मुरुम माफियांना मारलं असा हल्ला केला, त्यावेळी तुम्ही झोपा काढत होता का असा सवाल देखील शरद कोळी यांनी उपस्थित केला। महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणजे महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीवरती मालमत्तेवरती दरोडा टाकणाऱ्या दरोडेखोर चोराचा सरदार आहे, हेच त्यातून निष्पन्न झालं आहे। खरं तर अजितदादा पवार आपण ज्या वेळेस IPS अधिकारी अंजना कृष्णा यांना फोन करून दम देण्याचं काम केलं, त्यांना रागवण्याचं काम केलं, त्यावेळेस तुम्हाला थोडी तरी तुमची बुद्धी जागी व्हायला पाहिजे होते। अहो, ज्या ठिकाणी अवैध मुरुम उपसा चालू होता त्या तुमच्या पदाधिकाऱ्यांनी शासनाकडून रॉयल्टी भरलेली नव्हती, रॉयल्टी पावती नव्हती, त्यांनी अवैध मुरुम उपसा करत होते। मग अवैध चोरीचे काम रोखण्याचं काम हे पोलिसांचं आहे आणि त्या मॅडमने योग्य कारवाई करत असताना तुम्ही पदाचा गैरवापर करून त्यांना दम देण्याचं काम केलेलं आहे। ही जी भाजप आणि राष्ट्रवादी शिंदेचं सरकार म्हणजे 2 नंबर अवैध व्यवसाय करणाऱ्याची पाठराखण करणारं सरकार आहे। या माध्यमातून मला थेट अजित पवार तुम्हालाच विचारायचं आहे, तुम्ही जी स्वतःची पाठ थापून घेताना मी लय भारी कायद्याच्या चाकुरीत राहून काम करता। अहो अजित पवार, आता तुमच्या पदाधिकाऱ्याला ज्यांनी कायद्याचा पदाचा गैरवापर केलाय त्याला कोणत्या टायरात घालून ठोकला पाहिजे हे आता तुम्ही सांगा पहिल्यांदा। अहो अजित पवार, त्या माढा करमाळ्यामध्ये अनेक तहसीलदारवर हल्ले केले, प्रांतावर हल्ले केले, वाळू माफिया मुरुम माफियाने सर्कल तलाट्याला बेदम मारलं, पालता पडोस्तोर कपडे फाडोस्तोर, त्यावेळेस तुमचे पदाधिकारी तुम्ही काय झोपक काढत होता का? या माध्यमातून 100% सिद्ध झालेलं आहे की अजित पवार म्हणजे 2 नंबर अवैध धंद्याच्या पाठराखण करणारा म्होरक्या आहे।